नमस्कार. मी शांताराम जनार्दन पाटील, सब्जेक्ट फिजिक्स, स्वामी रामानंद भारती विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज तासगाव येथे फिजिक्स अध्यापनाचं काम करत आहे. करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टर बद्दल अगोदर 2 व्हिडिओ मी दिलेले आहेत. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पोटेन्शियोमीटर, त्याचं प्रिन्सिपल, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लेंथ ऑफ द वायर बिटवीन द टू पॉइंट्स असं. त्याच्यानंतर कंपॅरिझन ऑफ इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सेस ऑफ दिस सेल E1 डिवायडेड बाय E2. आणि डायरेक्ट जे लाईव्ह लेक्चर झालं तर त्याच्यामध्ये कंपॅरिझन ऑफ EMFs ऑफ दी सेल्स बाय सम अँड डिफरन्स मेथड. म्हणजे सेल्स जे आहेत ते असिस्टिंग कॉम्बिनेशन मध्ये कनेक्ट करायचे, अपोजिंग कॉम्बिनेशन मध्ये कनेक्ट करायचे. असिस्टिंग कॉम्बिनेशन मध्ये टोटल EMF E1 प्लस E2, अपोजिंग कॉम्बिनेशन मध्ये टोटल EMF E1 मायनस E2, आणि मग E1 अपॉन E2 इज इक्वल टू L1 प्लस L2 डिवायडेड बाय L1 मायनस L2. अशा पद्धतीने तो पॉइंट झालेला होता. आता हा नंतरचा पॉइंट आहे, इंटरनल रेजिस्टन्स ऑफ ए सेल बाय युजिंग पोटेन्शियोमीटर. आता हा सेल आणि याला आपण समजा रेजिस्टन्स कनेक्ट केला तर 10वी पर्यंत तुम्हाला हा एक फॉर्म्युला चांगल्या पद्धतीने माहित आहे. V इज इक्वल टू IR मीन्स इफ करंट I flows through the wire then potential difference across this resistance is equal to IR. This is the opposition, or while current flows through the circuit work is done by the cell. कशामुळे वर्क करावं लागतं तर हे अपोजिशन असतं. मग असं जर वर्क इथं खर्च होत असेल तर इथंही खर्च होतं. मग तो रेजिस्टन्स जो आहे, हा रेजिस्टन्स इथं या पद्धतीने दाखवला तरी चालतो साईडला. आणि हा जो असतो सेलचा असणारा रेजिस्टन्स, इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. आणि मग टोटल सर्किट मध्ये चार्ज सर्क्युलेट करण्यासाठीची एनर्जी इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, आणि ते इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स असं द्यायचं IR प्लस IR. हा जो आहे हा इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल, तो आपल्याला डिटरमाइन करता येतो विथ द हेल्प ऑफ पोटेन्शियोमीटर. आता सर्किट डायग्राम बरंच सेम आहे पाठीमागच्या पॉइंट मध्ये झालेलं त्याच्याशी. ऍडिशनल जे सर्किट आहे ते मी सांगतो. द पोटेन्शियोमीटर वायर AB, अशी 4 मीटरची वायर दाखवायची. द पोटेन्शियोमीटर वायर AB, it is connected in series with, suppose cell E1, हा ड्रायव्हर सेल, वायर मधून करंट फ्लो होणार याच्या सहाय्याने, की K1 and rheostat. The potentiometer wire AB, it is connected in series with cell, key and rheostat. पाठीमाग 2 पॉइंट्स मध्ये आपण हे सर्किट बघितलेलं आहे, फक्त सिम्बॉल्स वेगळे दाखवायचे आहेत. आता हा सेल दाखवायचा आहे तिथं. पाठीमाग सेपरेट सेल मेथडच्या सहाय्याने कंपॅरिझन केलं, त्याच्यामध्ये 2 सेल्स दाखवलेले होते. इथं एक सेल दाखवा. सेल E, we have to find its internal resistance, आणि मग त्याचा इंटरनल रेजिस्टन्स जो आहे हा साईडला इथं दाखवायचा. Cell E, its positive terminal is connected to point A, negative terminal is connected to a jockey through a galvanometer. हे दुसरं वाक्य झालं कनेक्शन मधलं. पहिलं वाक्य कोणतं? ही वायर जी आहे सेल की रिओस्टॅटला सिरीज मध्ये कनेक्ट करायची. द पोटेन्शियोमीटर वायर AB इज कनेक्टेड इन सिरीज विथ सेल, की अँड रिओस्टॅट. Cell whose internal resistance we have to find, its positive terminal is connected to point A, negative terminal is connected to jockey through galvanometer. आता इथं थोडंसं मॉडिफिकेशन आहे. एक्स्ट्रा काय आहे,
तर एक सिरीज कॉम्बिनेशन ऑफ द रेजिस्टन्स बॉक्स and key, suppose this key are connected in a across the cell. Series combination of resistance box and key is connected. तर हे 3 वाक्यामध्ये आहे. ही वायर याला सिरीज मध्ये कनेक्ट करायची. पॉझिटिव्ह टर्मिनल ए टोकाला, निगेटिव्ह टर्मिनल जॉकीला थ्रू गॅलव्हॅनोमीटर, आणि सिरीज कॉम्बिनेशन रेजिस्टन्स बॉक्स आणि कीच अक्रॉस द सेल कनेक्ट करायचं. असे हे 3 सेंटेन्सेस मध्ये कनेक्शन झालं. आता एक्सपेरिमेंट कसा परफॉर्म करायचा बघा. पाठीमागच्या पॉइंट मध्ये जशा 2 बॅलन्सिंग लेंथ डिटरमाइन केलेल्या होत्या, तिन्ही पार्ट मध्ये comparison of EMFs by separately using cells separately, comparison of EMFs by using cells in sum and difference method, आणि internal resistance of the cell. या तिन्ही मध्ये तुम्हाला 2 बॅलन्सिंग लेंथ डिटरमाइन करायचे. एक बॅलन्सिंग लेंथ L1, दुसरी बॅलन्सिंग लेंथ L2. आता इथे त्या 2 लेंथ कशा डिटरमाइन करायच्या आहेत की K1 is closed, K is kept open. सिम्बॉल्स जे आहेत त्याच पद्धतीनं K1 क्लोज करायचा आहे आणि K जे आहे ते ओपन ठेवायचं आहे. काय बघा, करंट फ्लो झाला की क्लोज केल्यानंतर, आणि हे ओपन ठेवल्यानंतर हा पार्ट सर्किट मध्ये येत नाही, हा एवढाच पार्ट सर्किट मध्ये येतो. जॉकी इज टॅप्ड ॲट डिफरंट पॉइंट्स ऑन द वायर. Null point is obtained. The balancing length between A and null point, suppose L1, it is measured. Now here this part, it is not in the circuit, and current flows through the wire, through cell, galvanometer to jockey. If galvanometer shows 0 deflection, then the potential difference between these 2 points, it is balanced by potential difference or electromotive force of the cell. Electromotive force cells आणि इथं असणार potential difference सेम झाला, मग करंट नाही फ्लो झाला. potential difference is equal to potential difference, आणि सेल मधून करंट फ्लो होत नसेल, potential difference is equal to electromotive force. Therefore A is equal to K L1. सपोज इक्वेशन नंबर 1. हे सेम आहे बघा, सेम पार्ट आहे. आता परत दुसरी लेंथ डिटरमाइन करण्यासाठी काय करायचं आहे, की इज क्लोज्ड, की के इज क्लोज्ड, सम रेजिस्टन्स. पाठीमागे मी बॉक्स दाखवलेला होता तो बॉक्स, तर त्याच्यामधला 5 ओम किंवा 10 ओम रेजिस्टन्स घ्यायचा याच्यामधून. आता काय होतं, तर या पार्ट मध्ये पण करंट फ्लो होतो, आणि मग या पार्ट मध्ये करंट फ्लो झाला तर याच्या अक्रॉस आणि सेलच्या अक्रॉस किती पोटेन्शियल डिफरन्स झाला, इट इज इक्वल टू आय. आणि मग जॉकी टॅप केलं डिफरंट पॉइंट्स ना, आणि दुसरा नल पॉइंट डिटरमाइन केला, ज्याच्यासाठी गॅल्व्हॅनोमीटर किंवा नल पॉइंट ऑब्टेन झाला. गॅल्व्हॅनोमीटर मधून फ्लो होणारा करंट 0 झाला. आता या केस मध्ये काय झालं, हे पोटेन्शियल डिफरन्स IR अक्रॉस द रेजिस्टन्स बॉक्स किंवा or across the cell, it is balanced by the potential difference between A and another null point. Suppose that null point, its balancing length, it is L2, therefore phi is equal to KL2. पहिल्या पार्ट मध्ये ज्यावेळी हे सर्किट मध्ये नव्हतं आणि त्यावेळी नल पॉइंट ऑब्टेन केला, याच्यामधून फ्लो होणारा करंट 0 होता. आता ज्यावेळी की क्लोज केली आणि रेजिस्टन्स बॉक्स मधून रेजिस्टन्स घेतला, तर सेल मधून करंट फ्लो होतो. तर ते 2 पॅरलल मध्ये आहेत, सेल आणि रेजिस्टन्स बॉक्स. जेवढं सेलच्या अक्रॉस असणार पोटेन्शियल डिफरन्स, तेवढं याच्या अक्रॉस असणार. कसं डिटरमाइन करता येतं, या प्रॉडक्टच्या सहाय्याने डिटरमाइन करता येतं. आता
याचा जर रेशो घेतला तर E अपॉन V इज इक्वल टू L1 अपॉन L2. सपोज इक्वेशन नंबर 3. आणि हेच E अपॉन V आपण by applying Ohm's law, if small r is internal resistance of the cell and I current flowing through the circuit, हे करंटची व्हॅल्यू डिफरंट असेल, then E is equal to R plus R and potential difference V is equal to IR. मग या दोन्हींचा रेशो घेतल्यानंतर E अपॉन V is equal to I cancel होईल, R plus small r divided by R, it is equal to 1 plus R upon R. ऐसे इक्वेशन आहे. सपोज इक्वेशन नंबर 4. हे सर्किट मध्ये ठेवायचं नाही की ओपन ठेवायची, नल पॉइंट ऑब्टेन करायचा, सेल मधून करंट फ्लो होत नाही, त्यामुळे ईएमएफ इज इक्वल टू KL1 इक्वेशन नंबर 1. की क्लोज केली, सुटेबल रेजिस्टन्स घेतला, रेजिस्टन्स बॉक्स मधून करंट फ्लो झाला, समजा तो करंट I असेल तर हे ईएमएफ लिहिता येतं IR प्लस R आणि तेच याच्या अक्रॉस असणार पोटेन्शियल डिफरन्स V इज इक्वल टू IR. इथे या दोन्हींचा रेशो घेतला L1 अपॉन L2, या दोन्हींचा रेशो घेतला 1 प्लस R अपॉन R. आता हे दोन कंबाईन करायचे, 1 प्लस R अपॉन R आणि L1 अपॉन L2, आणि हे कंबाईन केल्यानंतर वन प्लस R अपॉन कैपिटल R इक्वल टू L1 अपॉन L2. R अपॉन R इज इक्वल टू L1 अपॉन L2 मायनस 1. आणि मग लास्ट स्टेप जे आहे स्मॉल r इज इक्वल टू कैपिटल R इन ब्रॅकेट L1 अपॉन L2 मायनस 1. तर हा फॉर्म्युला झाला. टू डिटरमाइन इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. एक बॅलन्सिंग लेंथ L1, दुसरी बॅलन्सिंग लेंथ L2, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स साठी, पोटेन्शियल डिफरन्स साठी रेशो घेतला L1 अपॉन L2. ओहम्स लॉ अप्लाय केला एवढ्याच सर्किट साठी, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स लिहिलं E इज इक्वल टू R प्लस R, पोटेन्शियल डिफरन्स लिहिलं V इज इक्वल टू IR, परत दोन्हींचा रेशो घेतला 1 प्लस R अपॉन R, आणि ही दोन इक्वेशन्स इक्वेट केल्यानंतर 1 plus R upon R is equal to L1 upon L2. R upon R is equal to L1 upon L2 minus 1. Small r is equal to capital R L1 upon L2 minus 1. तर या फॉर्म्युलेच्या सहाय्याने इंटरनल रेजिस्टन्स आपल्याला डिटरमाइन करता येतो. या पद्धतीने ती प्रोसेस, ही अशी प्रोसिजर आहे इंटरनल रेजिस्टन्स डिटरमाइन करण्याची. आता ऍडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर ओव्हर व्होल्टमीटर असा एक पॉइंट आहे 2 मार्क्ससाठी. ऍडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर ओव्हर व्होल्टमीटर. का पोटेन्शियोमीटर सुपेरियर का व्होल्टमीटर पेक्षा? तर आत्ताच आपण बघितलं इंटरनल रेजिस्टन्स किंवा ईएमएफ मेजर करता येतं विथ हेल्प ऑफ पोटेन्शियोमीटर.
It can measure electromotive force as well as the terminal potential difference. Phi and E can be measured with the help of a potentiometer. However, voltmeter measures only potential difference. एक हे का सुपेरियर याच्यापेक्षा हे दोन्ही मेजर होतं, एवढंच मेजर होतं. नंबर 2 चा आणखी महत्वाचा पॉइंट, समजा ही 4 मीटरची वायर आहे आणि याला मी असा सेल जोडला आणि हा 4 व्होल्टचा आहे, तर मला प्रत्येक वायरवरती किती फॉल मिळतो पोटेन्शियलचा. समजा इथं 4 असेल तर इथं 3 मिळतो, इथं 2 मिळतो, इथं 1 मिळेल आणि इथं 0. म्हणजे असं पोटेन्शियल डिक्रीज होत जातं. फॉल ऑफ पोटेन्शियल पर युनिट लेंथ पोटेन्शियल ग्रेडियंट. समजा मी 10 मीटरची वायर यूज केली, अशी 10 मीटरची वायर यूज केली, तर मला फॉल ऑफ पोटेन्शियल किती मिळणार प्रत्येक मीटरला. प्रत्येक मीटरला ते आता हे 4 जर असेल तर हे येणार 3.6, नंतर येणार 3.2, नंतर येणार 2.8. तर ज्यावेळी 4 मीटरची वायर होती, फॉल ऑफ पोटेन्शियल किती आलं 1 व्होल्ट पर मीटर. मग 10 मीटरची वायर यूज केल्यानंतर मला किती मिळणार 0.4 व्होल्ट पर मीटर. प्रत्येक मीटर जे आहे हे एवढं मेजर करणार. कुठपर्यंत हे मेजर करता येतं. इट कॅन बी इन्क्रीज अप टू 10⁻⁻6 व्होल्ट पर मीटर. इथपर्यंत त्याची अॅक्युरेसी वाढवता येते विथ द हेल्प ऑफ पोटेन्शियोमीटर, जे व्होल्ट मीटरच्या साहाय्याने नाही मेजर करता येत. 0.0 म्हणजे 0.01 वगैरे हे एवढ्या कमी व्हॅल्यू पर्यंतच व्होल्ट मीटर मेजर करतं पोटेन्शियल डिफरन्स. एवढं पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा मेजर करता येतं बाय इन्क्रीजिंग लेंथ ऑफ द वायर. वायरची लेंथ इन्क्रीज करायची, हा पोटेन्शियल ग्रेडियंट नंबर जो आहे हा डिक्रीज होतो, त्यामुळे पोटेन्शियल हे कमीत कमी मेजर करता येतं आणि ऍक्युरेट आहे. तिसरा पॉइंट जो आहे व्होल्ट मीटर पेक्षा, हा नंबर 1 चा पॉइंट. दोन्ही मेजर होतात पोटेन्शियोमीटरच्या सहाय्याने, हे एवढंच मेजर होतं. ह्याची अॅक्युरेसी जी आहे कुठपर्यंत वाढवता येते, कुठपर्यंत मेजर करता येतं. स्मॉल पोटेन्शियल डिफरन्स अप टू 10⁻⁻6 व्होल्ट पर मीटर, एवढं पोटेन्शियल डिफरन्स मेजर करता येतं आणि हे अॅक्युरेट आहे. कशापेक्षा अॅक्युरेट आहे. पोटेन्शियोमीटर व्होल्ट मीटर पेक्षा अॅक्युरेट आहे. ही ऍडव्हान्टेजेस आहेत, सुपेरियर आहे पोटेन्शियोमीटर व्होल्ट मीटर पेक्षा. 2 मार्क्ससाठी एकाच वेळेस याच्यावरतीचा क्वेश्चन येईल. आणि आजचा डिस्कशनचा नंतरचा पॉइंट जो आहे गॅल्व्हनोमीटर. आता पाठीमागच्या तासाला मी दाखवलेलं होतं इन्स्ट्रुमेंट, हे जे आहे हे गॅल्व्हनोमीटर, पुस्तकामध्ये पण त्याची फिगर दाखवलेली आहे. हे गॅल्व्हनोमीटर. आता याच्यामध्ये हे मध्ये पॉइंटर आहे आणि इकडे 30 डिव्हिजन्स आहेत, इकडे 30 डिव्हिजन्स आहेत. मग पॉइंटरच्या खाली काय आहे, तर पॉइंटरच्या खाली 2 स्ट्रॉंग मॅग्नेट्स आहेत, असे स्ट्रॉंग मॅग्नेट्स आहेत. इथे एक सिलेंडर आहे आणि त्याच्यावरती रेक्टँग्युलर कॉइल आहे. आता हे 3 डायमेन्शन मध्येच दाखवायचं झालं, हे मध्ये सिलेंडर आहे आणि त्याच्यावरती रेक्टँग्युलर कॉइल आहे. याची कॉइल आहे त्याच्यावर.
स्ट्रॉंग मॅग्नेट्स, नॉर्थ पोल, साऊथ पोल, मध्ये सिलेंडर असतं आणि त्याच्यावरती कॉईल आहे. आणि हा पॉइंटर जो वरती दिसतो, हा पॉइंटर रेड कलरचा, हा कुठं जोडलेला असतो, तर या कॉईलला जोडलेला असतो. आणि याच्या खाली असं स्केल आहे, मध्ये आहे 0, इकडच्या बाजूला आहे 30 डिव्हिजन्स, इकडच्या बाजूला 30 डिव्हिजन्स. ज्यावेळी याच्यामधून करंट फ्लो होतो, त्या कॉईलवरती टॉर्क एक्झर्ट होतो. टॉर्क म्हणजे एका साईडला फोर्स एका डायरेक्शनला, दुसऱ्या साईडला फोर्स अपोजिट डायरेक्शनला, आणि कॉईलचं डिफ्लेक्शन होतं. डिफ्लेक्शन झाल्यानंतर तो पॉइंटर जो आहे तो स्केलवरती डिफ्लेक्ट होतो. आणि हे जे इन्स्ट्रुमेंट आहे खूप कमी, म्हणजे मिलीमीटर मध्ये असणारा करंट, त्याला सुद्धा ते डिफ्लेक्ट होतं. स्मॉल करंट डिटेक्ट करण्यासाठी हे डिव्हाइस आहे. मात्र आपल्याला सर्किटमध्ये एखाद्या 5 अँपियर 100 अँपियर असा करंट असेल आणि तो मेजर करायचा असेल, मग जे आपण लॅबमध्ये अॅमीटर यूज करतो तर याचं कन्व्हर्शन असतं. गॅल्व्हनोमीटरचं कन्व्हर्शन हे अॅमीटर मध्ये केलेलं असतं. कसं करायचं, तर ही कॉईल जी आहे गॅल्व्हनोमीटर कॉईल, तर हा रेझिस्टन्स जो आहे हे गॅल्व्हनोमीटर कॉईल, आणि मग गॅल्व्हनोमीटरची कॉईल जी आहे याला पॅरलल एक स्मॉल रेझिस्टन्स कनेक्ट करायचं. याला म्हणायचं शंट रेझिस्टन्स. A small parallel resistance, it is connected. Small parallel resistance connected across the coil of galvanometer. ही गॅल्व्हनोमीटरची कॉईल, जे मी तुम्हाला पॉइंटर दाखवलं, पॉइंटर कशाला अटॅच आहे तर कॉईलला अटॅच आहे. याच्या सहाय्याने आपल्याला कमी करंट मेजर करता येतो. मग त्याची रेंज कशी वाढवायची, तर रेंज वाढवण्यासाठी हे केलेलं आहे. तेवढाच भाग नाही, म्हणजे हे मिलीमीटर मध्येच करंट आपल्याला दाखवेल, त्याच्यापेक्षा जास्त रेंज वाढवायची असेल, a small resistance. This resistance, it is called shunt. This resistance, it is called shunt resistance. A small parallel resistance connected across the coil of galvanometer. Galvanometer is converted into ammeter. हा स्मॉल रेझिस्टन्स ह्या कॉईलला पॅरलल मध्ये जोडला तर याचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं, तर अॅमीटर मध्ये होतं. जी म्हणजे काय, तर गॅल्व्हनोमीटर कॉईल जी आहे तर तिचा असणारा रेझिस्टन्स, हा करंट आपल्याला मेजर करायचा आहे. हे टोटल झालं अॅमीटर. आता मग का शंट जोडायचं, नेसेसिटी टू कनेक्ट शंट रेझिस्टन्स. नंबर 1, आता हे सर्किट आहे, हा रेझिस्टन्स आहे आणि याच्यामधून करंट फ्लो होतोय. समजा ती मगाशी दाखवलेली गॅल्व्हनोमीटर डायरेक्टली मी कनेक्ट केलं, हा रेझिस्टन्स आहे गॅल्व्हनोमीटरचा, कॉईलचा रेझिस्टन्स असेल. टोटल सर्किटचा रेझिस्टन्स जो आहे हा इन्क्रीज होणार सिरीज मध्ये असल्यानंतर R प्लस G. If resistance of the circuit is increased, current to be measured is decreased. To measure current in the circuit, galvanometer or ammeter must be connected in series with the circuit. If galvanometer is directly connected in series with the circuit, it has a resistance, increases the resistance in the circuit. मग रेझिस्टन्स काय करतो, करंटला अपोज करतो. जी करंटची व्हॅल्यू मेजर करायची आहे ती व्हॅल्यू डिक्रीज होईल. नंबर 1. नंबर 2, मग सांगितलं की गॅल्व्हनोमीटर कमी करंट मेजर करतो. मग लार्ज करंट, त्याच्यामधून लार्ज करंट कसा मेजर करायचा,
A galvanometer, it gives large deflection for small current. How we can measure large current? ही सेकंड डिफिकल्टी. आणि तिसरी डिफिकल्टी जी आहे, दिस गॅल्व्हनोमीटर कॉइल इट इज डेलिकेट. याच्यामध्ये कॉइल खाली असते. ज्यावेळी आपले प्रॅक्टिकल्स होतील त्यावेळी तुम्हाला ती बघायला मिळेल. पॉइंटर जे जोडलेला आहे तो खाली कॉइल आहे, ती डेलिकेट असते. आणि ज्यावेळी लार्ज करंट फ्लो होतो, फॉर लार्ज करंट काय होतं, कॉइल ऑफ द गॅल्व्हनोमीटर कॅन बी डॅमेज्ड if large current flows through the galvanometer. To avoid all these difficulties, a small parallel resistance is connected with the coil of galvanometer. आता काय काय डिफिकल्टीज अवॉइड होतील बघा. हा पॅरलल रेजिस्टन्स झाला. पॅरलल रेजिस्टन्स मुळे काय झालं, the resistance of the ammeter will become less. आयडियल व्होल्टमीटर कोणतं असतं, तर त्याचा रेजिस्टन्स जो असेल, फॉर आयडियल व्होल्टमीटर द रेजिस्टन्स शुड बी 0. असंच नाही, मात्र जेवढा कमी रेजिस्टन्स तेवढं ते व्होल्टमीटर जे असेल, सॉरी एमीटर असेल, ते आयडियल. मग कमी रेजिस्टन्स कशा सहाय्याने केला जातो, याच्या सहाय्याने केला जातो. म्हणजे काय, शंटचं फंक्शन काय काय, इट रिड्युसेस द रेजिस्टन्स ऑफ द गॅल्व्हनोमीटर. नंबर 2, इट बिकम्स पाथ फॉर दी लार्ज करंट. म्हणजे इकडे किती करंट फ्लो होतो, तर त्याचं फुल स्केल डिफ्लेक्शन. म्हणजे याचं फुल स्केल डिफ्लेक्शन किती आहे, आता इथं फुल स्केल आहे की नाही, 30 आहे. मग 30 साठी किती करंट लागेल, तर तेवढाच करंट याच्यामधून फ्लो होतो. आणि राहिलेला करंट जो आहे तो इकडून शंट मधून फ्लो होतो. म्हणजेच काय झालं, लार्ज करंट जो आहे तो स्प्लिट झाला. जेवढा त्याला त्याची कॅपॅसिटी आहे, तर तेवढाच करंट त्या कॉइल मधून फ्लो होतो. बाकीचा करंट जो आहे तो शंट मधून फ्लो होतो. त्या पद्धतीने शंटची व्हॅल्यू आपल्याला मिळते नंतर. नंबर 3, as current has parallel path for with the help of shunt, the coil will be protected from the damage. ती कॉइल जी आहे, गॅल्व्हनोमीटर कॉइल जी आहे, ही प्रोटेक्ट होईल कशापासून, तर लार्ज करंट फ्लो झाल्यानंतर डॅमेज होणं, तर त्याच्यापासून ती प्रोटेक्ट होते. शंटचे फंक्शन्स काय काय आहेत बघा. इट रिड्युसेस दी गॅल्व्हनोमीटर रेजिस्टन्स और रेजिस्टन्स ऑफ द एमीटर. नंबर 2, पॅरलल पाथ झाला, त्यामुळे करंट पासून हे डॅमेज होईल, हे टाळता येतं. आणि तिसरी गोष्ट, तर त्याची रेंज आहे ही पण आपल्याला इन्क्रीज करता येते. ते फॉर्म्युलेच्या सहाय्याने तुम्हाला सांगता येतं. आता काय फॉर्म्युला, कितीच शंट जोडायचं. आता हे दोन पॅरलल मध्ये आहेत. पॅरलल मध्ये असतील तर पोटेन्शियल अक्रॉस गॅल्व्हनोमीटर इज इक्वल टू पोटेन्शियल अक्रॉस शंट. करंट थ्रू गॅल्व्हनोमीटर IG, the current which gives full deflection, 30 deflection of the galvanometer multiplied by galvanometer resistance. Current through the shunt multiplied by shunt resistance. Voltage across galvanometer, voltage across shunt. Current resistance, current resistance. आता हा करंट मेजर करायचा आहे आणि हा स्प्लिट झाला, त्याच्या साइन आपल्याला IS लिहिता येतं. IS इज इक्वल टू I मायनस IG, म्हणजे IS इज इक्वल टू इकडे ट्रान्सफर केलं. आणि मग ही व्हॅल्यू याच्यामध्ये ठेवल्यानंतर IG इंटू G इज इक्वल टू I मायनस IG इंटू S, which gives the formula for shunt. S is equal to IG divided by, हे इकडे ट्रान्सफर केलं, I मायनस IG इंटू G. हा फॉर्म्युला.
म्हणजे किती करंट मेजर करायचा आहे, गॅलव्हॅनमीटरचं रेझिस्टन्स किती आहे, म्हणजे त्या कॉइलचा रेझिस्टन्स किती आहे, आणि त्याचं फुल स्केल डिफ्लेक्शन किती आहे. तर आपल्याला 5 अँपिअरचं मेजर करायचं आहे, इथं ठेवायचं 5 अँपिअरचं. त्या गॅलव्हॅनमीटरचं फुल स्केल डिफ्लेक्शन किती करंट आहे ते बघायचं, गॅलव्हॅनमीटरचा रेझिस्टन्स किती आहे ते बघायचं, आणि त्याच्यावरून मग आपल्याला डिटेक्ट करता येते कशाची व्हॅल्यू, जो पॅरलल रेझिस्टन्स आपण कनेक्ट करणार आहे तर त्याची व्हॅल्यू आपल्याला डिटरमाइन करता येते. म्हणजे हे दोन माहीत असतात आपल्याला, या दोन व्हॅल्यूज. हे आपल्याला कितीच पाहिजे ते डिटेक्ट करायचं, म्हणजे ती व्हॅल्यू तिथे ठेवायची. 10 अँपिअर्स पाहिजे, 100 अँपिअर्स पाहिजे, 1000 अँपिअर्स पाहिजे, आणि त्याच्या प्रपोर्शन मध्ये आपल्याला शंटची किंवा त्याला असणारी शंटची व्हॅल्यू या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने डिटेक्ट होते.